यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांचं विशेष रक्षाबंधन पाहायला मिळाले। यशोमती ठाकरे यांनी खरं तर खासदार बळवंत वानखडेंना राखी बांधली। यशोमती ठाकूर यांनी बळवंत वानखडे यांना संविधानाची प्रास्ताविका भेट म्हणून दिली। आज रक्षाबंधन बहीण भावाच्या नात्यातला पवित्र सण। या निमित्तानं अमरावती जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे आणि माजी मंत्री काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं रक्षाबंधन सोहळा साजरा केलाय। माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी खासदार बळवंत वानखडे यांना ओवाळणी घालत राखी बांधली आणि आशीर्वाद रूपी यशोमती ठाकूर यांनी आपले दादा बळवंत वानखडे यांना संविधानाची प्रास्ताविका भेट देत भारतीय संविधानाचं रक्षण करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। बळवंतदादांकडनं आणि लोकसभेमध्ये जी सगळी मंडळी बसतात आदरणीय राहुलजींच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षा आहे की ते संविधानाचं रक्षण करतील, ते या तिरंग्याचा मान सन्मान ठेवतील आणि देशाचा एकोपा ठेवतील। तर आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं त्यांना संविधानाची प्रत दिलेली आहे आणि त्याचा पुरेपूर रक्षण करण्याचं काम त्यांच्याकडे सोपवलेलं आहे। माझी बहीण यशोमतीताई यांनी दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा मला राखी बांधली। पण यामध्ये विशेष असं होतं की त्यांनी मला संविधानाची प्रत दिली। रक्षाबंधनाच्या निमित्तानं ती सप्रेम भेट दिली। म्हणजे त्यांना कदाचित असं अपेक्षित असेल की आपण सगळ्यांनी संविधानाचं रक्षण येणाऱ्या काळात केलं पाहिजे, हा त्यामागचा उदात्त हेतू होता। रक्षाबंधन दरवर्षीच येते, दरवर्षीच राखी बांधल्या जाते, मला ओवाळल्या सुद्धा जाते। आणि यावेळेस मी जसं सांगितलं की राखीबरोबरच संविधानाची प्रत सुद्धा दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।